नमस्कार मित्रांनो, मी आता सिंगापूर देशाच्या अभ्यास दौऱ्यावरती आहे आणि तुम्हाला माझ्या पाठी जी इमारत दिसते ती 24 आवर्स मेडिकल अर्जन्सी क्लिनिक म्हणजे दवाखाना आहे। दवाखाना तुम्ही बघितला तर या दवाखान्यात ॲडमिट व्हायला गेलेला माणूस आहे ना, तो एकतर म्हणेल की मला आयुष्यभर इकडेच ठेवा, एवढं चांगलं वातावरण आहे, किंवा तो 12-24 तासामध्ये ठीकठाक होईल। दुसरं, इथल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या काळजी घेतल्या जातात। इथली हवा खूप शुद्ध आहे, पाणी शुद्ध आहे, प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी असतो, कोणाला भांडणाला वेळ मिळत नाही आणि जो भांडेल त्याला पोलिसांनी छानपैकी जाम करायचे तर कायदे असतात। तुम्हाला समोर एक छोटीशी बिल्डिंग दिसेल मित्रांनो, ते मेट्रोचं स्टेशन आहे। तिकडे पण तुम्हाला दिसेल तेही मेट्रोचं स्टेशन आहे, तेही मेट्रोचं स्टेशन आहे आणि या बिल्डिंगमध्ये पण मेट्रोचं स्टेशन आहे। स्टेशनचं नाव आहे फेरार पार्क, बरं का। म्हणजे तुम्ही तिकडे असाल, या चौकातलं कुठल्याही रस्त्याच्या बाजूने तुम्ही खाली आले तर तुम्हाला मेट्रोमध्ये आतमध्ये जाता येतं। जवळ तुम्ही बघताल या सगळ्या बिल्डिंग्स आहेत, राहती घरं येतं, इकडे दवाखाना आहे, इकडे कमर्शियल बिल्डिंग आहेत आणि याच्या पुढेच बाजूला बस स्टॉप सुद्धा आहे। म्हणजे बस आणि मेट्रो, घरं आणि हॉस्पिटल इकडं जवळजवळ आहे। आणि तुम्ही एवढ्या सगळ्या सायकली बघू शकता की या शहरातला प्रत्येक माणूस एकतर पायी आणि जर थोडंसं त्याला काही व्यायामाची आवड असेल किंवा जास्त लांब फिरायचं असेल तर तो सायकलनी अख्ख्या सिंगापूर शहरामध्ये फिरू शकतो। आणि याच्यामुळे सिंगापूर शहरातील दळणवळण एवढं वेगवान आहे की देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याला किंवा शहराच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्याला, इथं शहर म्हणजेच राज्य, राज्य म्हणजे देश आहे, बरं का। 20 किलोमीटर बाय 40 किलोमीटर एवढंच सिंगापूर देश आहे। पण यांची प्रगती आता एवढी मोठी आहे की आपल्या 70 पट त्यांची प्रगती आहे। आणि या शहरामध्ये लोकांना वेगाने इकडून तिकडे जाता यावं म्हणून MRT मास रॅपिड ट्रान्सपोर्ट किंवा ट्रान्झिट अशी त्यांनी व्यवस्था लावली आणि त्याच्यानुसार त्यांनी आतापर्यंत 6 मेट्रोच्या लाईन टाकलेल्या आहेत, ज्या तुम्हाला देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात घेऊन जातात। याचा परिणाम काय होतो माहिती आहे का मित्रांनो, म्हणजे 1 तासामध्ये तुम्ही सिंगापूरच्या कोणत्याही कोपऱ्यातून कोणत्याही कोपऱ्याला पोहोचू शकता। आणि याचा परिणाम असा झाला की लोकांना स्वतःच्या 2 व्हीलर विकत घ्यावा लागत नाहीत, लोकांना 4 व्हीलर विकत घ्यावा लागत नाहीत आणि लोकांचा जो प्रवासाचा वेळ आहे तो खूप कमी वेळामध्ये ते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात। लोकांना काम करायला वेळ मिळतो, स्वतःचं आयुष्य चांगलं जगायला मिळतं आणि म्हणून त्यांचं आयुष्य 20 वर्षांनी वाढलेले, लोकांची प्रोडक्टिव्हिटी एवढी वाढलेली आहे की लोक महिन्याला 12 लाख रुपये इथं ॲव्हरेज पगार घेत असतात। आजारी पडायचा काही संबंध नाही, कारण इथे हवा एकदम शुद्ध, पाणी शुद्ध, हवेचा इंडेक्स इथं एवढा छान आहे 6 ते 12, आपल्याकडे 300 असतोय। म्हणजे जगायचं असेल तर ते शहर सोडून द्या आणि शहर सोडून दिलं तर तुम्ही जगताल। इथं तसं नाही आहे, तुम्हाला खूप चांगला ॲक्सेस आहे, पब्लिक ट्रान्सपोर्ट खूप चांगलं डेव्हलप केले, कोणालाही इथे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर घ्यायला लागणार नाही। 95% लोकांकडे इथे कोणत्याही प्रकारची गाडी नाही, त्यामुळे पार्किंगचाही प्रश्न वाचला, रोड टॅक्सचा प्रश्न वाचला, शिवाय